जय श्री राधे कृष्ण. प्रिय मित्रांनो, चला आपण आपल्या हृदयात त्या परमचेतनेचे ध्यान करून या यात्रेचा आरंभ करूया. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्याच्या या प्रक्रियेत आपले विचार आणि भक्ती व्यक्त करताना खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री राधे कृष्ण अवश्य लिहा. तुमचा हा भाव आपल्या या सामूहिक यात्रेला अधिक ऊर्जावान आणि अद्भुत बनवेल. चला तर कोणताही विलंब न करता आत्मअन्वेषणाच्या या दिव्य ज्ञानाकडे पुढे जाऊया. श्रीकृष्ण म्हणतात, वाईट माणूस कधीच आपली वाईट प्रवृत्ती सोडत नाही. माणसाचा स्वभाव हा त्याच्या संस्कारांनी आणि प्रवृत्तीने बनलेला असतो. अनेकदा आपण एखाद्या वाईट व्यक्तीशी खूप चांगले वागतो या आशेने की कदाचित आपल्या चांगुलपणामुळे तो सुधरेल, परंतु वास्तव यापेक्षा वेगळे असते. विंचवाचा स्वभाव दंश करणे हाच असतो. मग तुम्ही त्याला साखरेच्या पाकात ठेवा किंवा दुधात, तो संधी मिळताच आपला स्वभाव दाखवणारच. तुम्ही कितीही प्रेम किंवा आदर दिला तरी वाईट प्रवृत्तीचा माणूस तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजतो. अशा लोकांसमोर स्वतःचे गुण सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. भगवान श्रीकृष्णही हेच सांगतात की अशा लोकांशी व्यवहार करताना सावध राहा आणि त्यांच्याशी तसाच वागा जसा त्यांचा स्वभाव आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःचे नुकसान टाळू शकाल. दुसऱ्याच्या हक्कावर डोळा ठेवू नये. माणसाचा लोभ त्याला बऱ्याचदा चुकीच्या मार्गावर घेऊन जातो. जे आपले नाही, ज्यावर आपला अधिकार नाही, अशी गोष्ट मिळवण्याची लालसा माणसाच्या विनाशाचे कारण बनते. कौरवांनी पांडवांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम काय झाला? संपूर्ण कुळाचा विनाश. अन्यायाने, फसवणुकीने किंवा दुसऱ्याचा हक्क मारून मिळवलेली संपत्ती, यश आणि सत्ता कधीच टिकत नाही. ती काही काळासाठी सुख देईल, पण शेवटी ती मुळासकट नष्ट होते आणि सोबत माणसाची प्रतिष्ठा व शांतीही हिरावून घेते. जे प्रामाणिक कष्टाने आणि धर्ममार्गाने मिळवले आहे त्यातच समाधान मानले पाहिजे. दुसऱ्याच्या यशावर किंवा संपत्तीवर डोळा ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्माने स्वतःचे भविष्य घडवण्यातच खरे मोठेपण आहे. आंधळा विश्वास कधीच ठेवू नये. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, पण जेव्हा हाच विश्वास आंधळा होतो तेव्हा तो विनाशाचे कारण बनतो. जगात वावरताना प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. इतिहास साक्षी आहे की सर्वात मोठे धोके अनोळखी शत्रूंकडून नाही, तर अनेकदा आपल्या जवळच्या आणि अत्यंत विश्वासातील लोकांकडूनच मिळाले आहेत. समोरचा माणूस कितीही गोड बोलत असला तरी त्याच्या कृती आणि हेतू पारखून घेणं गरजेचे आहे. डोळे उघडे ठेवून आणि बुद्धीचा वापर करूनच एखाद्यावर विश्वास टाका. भावनिक होऊन स्वतःची सर्व गोपिते किंवा कमकुवत दुभे कोणालाही सांगू नका, कारण वेळेनुसार माणसे बदलतात आणि तोच आंधळा विश्वास उद्या तुमचा घात करू शकतो. अति कोणतीही गोष्ट वाईटच असते. अति सर्वत्र वर्जयेत हा आपल्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा आणि मूळ मंत्र आहे. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमी विनाशाकडेच घेऊन जातो. मग ते अतिप्रेम असो, ज्यामुळे माणूस सत्याकडे आंधळा होतो आणि चुकीच्या गोष्टींनाही पाठीशी घालतो. अतिराग असो, जो स्वतःचीच विचार करण्याची क्षमता नष्ट करतो, किंवा अति खाणे आणि अति झोपणे असो, जे निरोगी शरीराला आजारी आणि आळशी बनवते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी युक्ताहारविहारस्य म्हणजेच संतुलित जीवनावर भर दिला आहे. जीवनात समतोल राखणे हीच सुखी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ज्या माणसाला स्वतःच्या भावनांवर, इच्छांवर आणि गरजांवर नियंत्रण ठेवता येत नाही, तो शेवटी स्वतःचेच नुकसान करून घेतो. त्यामुळे जीवनात प्रत्येक गोष्टीत एक योग्य मर्यादा पाळायला शिकले पाहिजे. मनावर नियंत्रण ठेवले तरच यश मिळते. माणसाचे मन हे वाऱ्यापेक्षाही चंचल आणि वेगवान असते. गीतेत स्पष्ट म्हटले आहे की ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याचे मन त्याचा सर्वात चांगला मित्र बनते, पण ज्याचे मन त्याच्या नियंत्रणात नाही त्याचे मन त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरते. तुम्ही कितीही बुद्धिमान किंवा सामर्थ्यवान असाल, पण जर तुमच्या स्वतःच्या मनावर, तुमच्या विचारांवर नियंत्रण नसेल तर तुम्ही आयुष्यात कोणतेही मोठे ध्येय साध्य करू शकत नाही. मनाचा गुलाम झालेला माणूस केवळ वाईट सवयी, आळस, मोह आणि नैराश्याच्या जाळ्यात अडकून पडतो. जर तुम्हाला आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर मनाला सतत योग्य दिशा दाखवणे आणि नकारात्मक विचारांपासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. मनावर नियंत्रण मिळवणे हीच कोणत्याही मोठ्या यशाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. खरा आपला तोच जो संकटात साथ देतो,
जगात खऱ्या आणि खोट्या नात्यांची ओळख ही कधीच सुखाच्या काळात होत नाही. ती होते केवळ संकटाच्या वेळी. जेव्हा माणसाकडे पैसा, पद आणि प्रतिष्ठा असते, तेव्हा त्याच्याभोवती गर्दी करणाऱ्यांची कधीच कमी नसते. सुखाच्या काळात सगळेच गोड बोलतात आणि नेहमी सोबत असल्याचा खोटा दावा करतात. पण खरा मित्र किंवा हक्काचा नातेवाईक तोच असतो, जो तुमच्यावर वाईट वेळ आल्यावर तुमची साथ सोडत नाही. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे असते, तेव्हा जो एक हात तुमच्या खांद्यावर विश्वासाने ठेवला जातो, तोच हात खऱ्या आपुलकीचा असतो. संकटे आयुष्यात येतात ती केवळ त्रास देण्यासाठी नाही, तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या खोट्या चेहऱ्यांवरचे मुखवटे ओढून काढण्यासाठी. त्यामुळे संकटात साथ देणाऱ्या माणसाला आयुष्यात कधीही विसरू नका. राग करणारा माणूस कधीच सुखी राहत नाही. राग हा माणसाचा सर्वात मोठा आणि जवळचा शत्रू आहे. श्रीमद भगवद्गीतेत स्पष्ट सांगितले आहे की रागामुळे माणसाची विचार करण्याची आणि योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता नष्ट होते. बुद्धीचा नाश झाला की माणसाचा स्वतःचाच विनाश अटळ असतो. जो माणूस सतत रागराग करतो, छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो, तो कधीही खऱ्या अर्थाने सुखी राहू शकत नाही. राग हा जळत्या निखाऱ्यासारखा असतो, जो दुसऱ्यावर फेकण्याआधी तुमचे स्वतःचेच हात जाळतो. रागाच्या भरात घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात आणि नंतर फक्त पश्चाताप वाट्याला येतो. जीवनात खरे सुख आणि समाधान हवे असेल तर क्षमा करायला आणि शांत राहायला शिका. ज्याला स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण मिळवता आले, त्याने जगातील सर्वात मोठी लढाई जिंकली असेच समजावे. मी भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासह, एका नवीन प्रेरणेसह. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल, जर याने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, याला आपल्या मित्रांसोबत आणि प्रियजनांसोबत शेअर करा आणि आपले विचार आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा. तुमचे प्रत्येक लाईक आणि कमेंट आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. धन्यवाद.